जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा मुहूर्त ह्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी होऊ शकतो. या ठिकाणी जाहिरात जी आहे ती ह्याच आठवड्यात प्रदर्शित होऊ शकते, असं या ठिकाणी महत्त्वाची एक स्टेटमेंट बातमी आलेली आहे. तसंच बघा, जिल्हा परिषदच्या जवळपास या ठिकाणी 20 ते 21,000 पदे भरली जाणार आहे. तसंच खाजगी शैक्षणिक संस्था असेल, अनुदानित संस्था असेल, अंशतः अनुदानित असेल तर त्यांच्या देखील या ठिकाणी जाहिरात या मोठ्या प्रमाणावर येणार आहे. तसंच जे काही TET परीक्षेचं या ठिकाणी अर्जाची या ठिकाणी जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे अर्ज भरण्यासंदर्भात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ती महत्त्वाची पवित्र पोर्टल संदर्भात महत्त्वाची अपडेट काय आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ते पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा मुहूर्त याच आठवड्यात संदर्भात महत्त्वाची अपडेट. तर मित्रांनो, आजची म्हणजे महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा, जे काही पुढारी वृत्तसेवा आहे पुण्याचं, तर त्या ठिकाणी बघा ह्या पेपरामध्ये या ठिकाणी शिक्षक भरतीचा मुहूर्त याच आठवड्यात जिल्हा परिषदेचं शिक्षक भरतीचं जाहिरात येणार अशा संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी स्टेटमेंट ह्या जे काही वृत्तपत्र आहे पुढारी, तर त्याच्यामध्ये आलं आहे. तर ह्याच्यात बघा नेमकं काय म्हणण्यात आलं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, राज्यातील प्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले असून गुरुवारी बघा 28 किंवा 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागाची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. म्हणजे जी काही जाहिरात या ठिकाणी येणार आहे, तर ती जाहिरात या ठिकाणी बघा गुरुवार 28 किंवा ह्या ठिकाणी 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील जे काही सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शिक्षकांची या ठिकाणी रिक्त जागाची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. तर ती जाहिरात बघा, राज्यातील सुमारे जिल्हा परिषद शाळेमध्ये सुमारे 30,000 शिक्षकाची पदे रिक्त असून खाजगी अनुदानित संस्थांमध्ये सुमारे 20,000 पदे रिक्त आहेत. परंतु रिक्त पदाच्या 80% पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे काही आमदारांनी रोस्टर तपासणीबाबत आक्षेप घेतला होता. त्यामुळे 10% जागा बाजूला ठेवून 70% जागा ज्या काही पवित्र प्रणालीवर जाहिरातीसंदर्भात येण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना आयुक्त स्तरावरून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तर मित्रांनो, जी काही जाहिरातची या ठिकाणी डेट देण्यात आली आहे ती डेट म्हणजे या ठिकाणी गुरुवार 28 किंवा मग या ठिकाणी 31 डिसेंबरपर्यंत जाहिराती ह्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी केव्हाही या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळू शकतात. तर अतिशय महत्त्वाची या ठिकाणी न्यूज होती, जी काही 31 तारीख किंवा 28 तारीख म्हणजे 28 ते 31 तारखेदरम्यान या ठिकाणी पवित्र प्रणालीवर जाहिराती आपल्याला पाहावयास मिळू शकतात. तर अतिशय महत्त्वाची या ठिकाणी जी काही न्यूज आहे. तसंच बघा, पुढचं जे आहे पदाची जी जाहिरात आहे म्हणजे 70% पदाची जाहिरात या ठिकाणी काढणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेतील या ठिकाणी बघा जवळपास 20 ते 21,000 आणि खाजगी संस्थांमधील जे काही 18,000 अशी तब्बल 38 ते 39,000 जागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असं या ठिकाणी पुढारी वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी जो काही आकडेवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे अधिकाऱ्यांशी स्पष्ट केल्यानंतर या ठिकाणी जी काही आकडेवारी आहे म्हणजे जिल्हा परिषदची 20 ते 21,000 आणि खाजगी संस्थांमधील जवळपास 18,000 अशी एकूण जी काही आकडेवारी आहे ती 38,000 ते 39,000ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार अशा संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तसंच बघा, शिक्षण विभागातर्फे काही दिवसापूर्वी 2017च्या सुमारे 2,500 जागाची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र त्यातील केवळ या ठिकाणी बघा 332 जागांसाठीच उमेदवार मिळाले. तसंच पेशा क्षेत्रातील शाळांमध्ये ST संवर्गाच्या उमेदवारांनी नियुक्ती देणे आवश्यक आहे. राज्यातील पेशा क्षेत्रातील 13 जिल्ह्यात ST संवर्गाच्या सुमारे 6,000 जागा या ठिकाणी आहे. मात्र राज्यात त्यासाठी केवळ या ठिकाणी 2,500 उमेदवार उपलब्ध असल्याने शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार या ठिकाणी आढळून आलेले आहे. त्याचप्रमाणे गणित विषयातील TET उत्तीर्ण उमेदवार मिळत नसल्याने या जागासुद्धा रिक्त राहत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतर ST संवर्गाचे व गणित विषयाचे उमेदवार न मिळाल्याने शिक्षकांची हजारो पदे रिक्त राहणार, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसंच बघा, आंतरजिल्हा बदली संदर्भात इथं एक स्टेटमेंट दिलं आहे. आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. अंतिम जे काही आदेश असेल ते देण्याचे या ठिकाणी बाकी आहे. तर सुमारे बघा महिनाभरापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र ग्रामविकास विभागाकडून आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरीही देखील किरकोळ कामे या ठिकाणी बघा पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या वगळून 2 दिवस जिल्हा परिषदांना रिक्त जागांची माहिती अपडेट करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे जे काही गुरुवारपर्यंत जाहिराती प्रसिद्ध केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून या ठिकाणी स्पष्ट झाले आहे. म्हणजे एक ठिकाणी या ठिकाणी लक्षात घ्या, जी काही जाहिरात प्रसिद्ध होण्यासंदर्भात महत्त्वाची डेट या ठिकाणी जी देण्यात आली आहे ती आहे 28 ते 31. ह्या ज्या काही 2 दिवस या ठिकाणी देण्यात आले, 28 पासून तर 31पर्यंत या ठिकाणी जाहिरात ही पवित्र प्रणालीवर केव्हाही या ठिकाणी अपलोडही होऊ शकते.
या ठिकाणी महत्त्वाची एक अपडेट होती, कारण जे काही जिल्हा बदलीची कार्यवाही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता त्यांना जे काही बिंदू असेल ते अपडेट करण्यासंदर्भात या ठिकाणी जे काही कालावधी लागू शकतो तो कालावधी जर लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये रिक्त जागांची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. त्यानंतर जाहिराती ह्या अपलोड ह्या होऊ शकतात. तर ह्या ठिकाणी जी काही माहिती होती ती पुढारी वृत्तसेवा ह्या वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी जवळपास जागेसंदर्भात देखील या ठिकाणी महत्त्वाचं जे काही आकडेवारी देण्यात आलेली आहे, तर ती आकडेवारी देखील या ठिकाणावरून आपल्याला लक्षात येते. म्हणजे जे ZPचे 20 ते 21,000 पदं या ठिकाणी दाखवण्यात आले आहे आणि खाजगी संस्थांमधील 18,000 जवळपास असे तब्बल 38-39 हजाराची जागाची जाहिरात प्रसिद्ध या ठिकाणी होऊ शकते, असं या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट पुढारी वृत्तसेवामध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर बघूया नेमकं किती पदाची या ठिकाणी जाहिरात येते. तर अतिशय महत्त्वाचं होतं. तर आपला जो काही आठवडा असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आठवडा असणार आहे, कारण ह्याच आठवड्यामध्ये केव्हाही जाहिरातीही पब्लिशही होऊ शकते. तर अतिशय महत्त्वाची ही जिल्हा परिषद शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आजच्या पेपरमध्ये या ठिकाणी आलेली आहे. तर वाट बघूया जाहिराती ह्या मोठ्यात मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊ. हीच एक आपल्याकडनं एक आशा आपण या ठिकाणी करू शकतो. तसंच जे काही 70% जाहिराती या ठिकाणी अपलोड होणार आहेत, तर त्या संदर्भात देखील या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदांना या ठिकाणी सूचना ह्या दिलेल्या आहे. तर बघूया एकंदरीत किती पदाची जाहिरात येणार आहे. ती आपल्याला सर्व जाहिरात आकडेवारी ही जाहिरात आल्यावरच या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. तरी देखील शिक्षक भरतीच्या अशा महत्त्वाच्या या ठिकाणी अपडेट या ठिकाणी येतच आहेत. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. बघूया 28-31 डिसेंबरपर्यंत जाहिराती अपलोड होतात किंवा नाही, तरी देखील एक आशा आपण या ठिकाणी बघू शकतो. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या द गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.